नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालं। सावळी, भुगाव, सुरादेवी आणि कवठा परिसरातील अनेक घरांची छपरं उडून गेली असून एका शेतकऱ्याची बैलजोडी आणि गाय विजेच्या तारेच्या धक्क्यानं दगावली आहे। नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे। कामठी तालुक्यात शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता आलेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे अनेक गावांमध्ये मोठं नुकसान झालं। सावळी, भुगाव, सुरादेवी आणि कवठा परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलाय। सावळी इथं वादळी वाऱ्यामुळे विद्युत तारा तुटून पडल्यानं शेतकरी वामन इंगळे यांच्या बैलजोडीसह एका गायीचा मृत्यू झाला। या घटनेत त्यांचं सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। भुगाव गावातील काही घरांवरील टिनाचे पत्रे, कौलं आणि छत वादळी वाऱ्यामुळे उडून गेलं। यामुळे त्यांचंही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय। तसंच सुरादेवी आणि कवठा परिसरातही अनेक घरांवरील छप्पर उडून गेल्यानं नागरिकांना फटका बसलाय। अनेक ठिकाणी जनावरांच्या निवाऱ्याचंही नुकसान झालं। या सर्व नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून शासनानं आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे।